जय शिवराय शेतकरी मित्रांनो, भाग 3 मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत। आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, आमच्या खात्यात पैसे नेमके कधी येणार? याचं उत्तर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। पैसे कधी जमा होतील? सध्या उपलब्ध माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची भरपाई प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। मात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे होणार नाहीत, कारण प्रत्येक खात्याची पडताळणी, बँक खात्याची पडताळणी, विमा कंपनीची अंतिम मंजुरी, निधी वितरण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते। म्हणून आज एखाद्या गावात पैसे आले म्हणजे उद्या संपूर्ण जिल्ह्यात पैसे येतील असं समजू नका। धाराशिव नंतर पुढे कोण? शेतकरी बांधवांनो, धाराशिव मध्ये मोठी हालचाल सुरू झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष पुढील जिल्ह्यांकडे लागलं आहे। विशेषतः लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या पीक विम्याची भरपाई आतुरतेने वाट पाहत आहेत। शेतकऱ्यांनी आता काय करावे? जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर आजच 4 गोष्टी तपासा। तुमचं बँक खाते सुरू आहे का बघा, आधार आणि बँकेतील नाव जुळते का ते बघा, पीक विमा अर्जाची पावती जपून ठेवा, बँकेशी आणि कृषी विभागाशी संपर्क राहा। ही साधी काळजी घेतल्यास पुढील प्रक्रिया सोपी होते। सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत। आज सर्व पैसे, सर्व जिल्ह्यात यादी तयार, महसूल मंडळ पूर्ण, पण यापैकी प्रत्येक माहिती खरी असेल असं नाही। म्हणून अधिकृत आदेश, विमा कंपनीची माहिती किंवा जिल्हा प्रशासनाच्या घोषणेवरच विश्वास ठेवा। आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे चला 1 मिनिटात संपूर्ण अपडेट पाहूया। धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 350 कोटींच्या पीक विम्यावर भरपाईचा मार्ग मोकळा, सुमारे 4 लाख पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांची प्रक्रियेत। धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख 8 तालुक्यात प्रक्रिया समाविष्ट। लातूर जिल्ह्यातही प्रक्रिया सुरू असून अंतिम अधिकृत यादीची प्रतीक्षा। महसूल मंडळ निहाय अंतिम सार्वजनिक यादी अद्याप उपलब्ध नाही। भरपाई टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात? कमेंटमध्ये फक्त 2 गोष्टी लिहा, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, आणि जर तुमच्या गावात किंवा बँकेत पीक विमा संदर्भात कोणती नवीन हालचाल सुरू असेल तर तीच कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या माहितीची पडताळणी करून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला सांगू। कृषी रडार चॅनल सबस्क्राईब करा, कारण पीक विमा, कर्जमाफी, फार्मर आयडी, ॲग्रीस्टॉक, हवामान अंदाज, बाजारभाव आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी सर्वात आधी आणि विश्वासार्ह आढावा आम्ही घेऊन येत आहोत। धन्यवाद। जय जवान, जय किसान।